आज आपल्या रेसिपीचे नाव आहे कोथिंबीर वडी. ती कोथिंबीर वडी कशी बनवायची ते आपण आता बघून घेऊया. चला तर आता आपण कोथिंबीर धुवून घेऊया आणि ती बारीक कट करून घेऊया. बारीक कट केल्यानंतर आपण ते मिक्सरच्या जारमध्ये ती घालूया. कोथिंबीर आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. त्यानंतर मिरची, लसूण घेऊया. मिरची कट करून घेऊया. कट करून आपण मिक्सरच्या जारमध्ये घालायची, नाही तर मिरच्या अखंड राहतात, म्हणून मिरच्या आपण कट करून घ्यायच्या आहेत त्या. आता मिक्सरमध्ये आपण मिरची, लसूण आणि 1 चमचा जिरं टाकून मिक्सरला बारीक करून घेऊया. मिक्सरला बारीक केल्यानंतर आपण ही पेस्ट कोथिंबीरमध्ये घालायची आहे. कोथिंबीर आपली बारीक झालेली आहे. त्यामध्ये आपण मिरची लसूण चटणी टाकूया. त्यामध्ये कोथिंबीरमध्ये मिरची पेस्ट टाकल्यानंतर आपण ओवा 1 चमचा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालून घेऊया. त्याच्यानंतर आपण गरम मसाला घालून घ्यायचा आहे. गरम मसाला आपण 1 चमचा घेतलेला आहे इथे. गरम मसाल्याने टेस्ट छान येते आपल्या कोथिंबीर वडीला. त्यानंतर 1 चमचा मीठ घेतोय आपण. एक चिमूटभर आपण सोडा घेतलेला आहे. हे सगळे मसाले आपण एकत्र करूया. त्यामध्ये जसं आपल्याला बेसन पीठ बसेल असं तेवढं पीठ घालूया. साधारणतः अर्धा किलो बेसन पीठ आपल्याला लागलेलं आहे. आता हे आपले पीठ मळून झालेलं आहे. मी हे तयार पीठ चाळणीत घालून घेतलेलं आहे. ते आता वाफवायचं आपण. 15 मिनिटं लागतात साधारणतः वाफवण्यासाठी. बघू शकता आपण आता 15 मिनिटं होऊन गेलेत. आपली वडी ही तयार झालेली आहे. वडी जर आपल्या हाताला चिकटली नाही तर आपले हे तयार झाले. आता आपण थोड्या वेळाने ते काढूया. गार झाल्यानंतर जर आपण वडी कट करायला घेतली तर व्यवस्थित कट होते. गरमागरम कट करायला घेतली तर ती होत नाही, म्हणून आपण ती गार झाल्यानंतर कट करूया. आता अशा प्रकारे आपण छान प्रकारे वडी तयार करत आहोत. आपल्या ह्या वड्या आता कट झालेल्या आहेत. आपण ते आता डिशमध्ये काढून घेऊया आणि लगेच तव्यावर आपण फ्राय करूया त्याची. हे बघा किती छान वडी पडलेली आहे आपली.
आता हे सगळ्या वड्या डिशमध्ये काढूया आपण. वड्या आपण तेलात भाजून घेऊया जरा. व्यवस्थित पसरून घ्यायच्या म्हणजे ते व्यवस्थित भाजले जातात. तेल वतून घेऊया आपण जरासं. आपण ह्या कमी तेलात वड्या भाजणार. काही जो लोक तेलात तळतात सुद्धा, त्यामुळे काय होतं आपल्या शरीरात जास्त तेल जातं. त्यामुळे आपण हे तेलात जास्त करायचं नाही आहे. तव्यावर सुद्धा भाजू शकतो आपण. कमी तेलात ही कोथिंबीर वडी छान होते आणि कुरकुरीत होते. तुम्ही कशा बनवताय ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. अशा प्रकारे आपल्या वड्या हे छान प्रकारे भाजले आहेत. बघू शकता आपण. आता ते खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला ही कोथिंबीर वडी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.